प्रतिबिंब जशी एनजीओ आहे तशी एनजीओ गोष्ट मी अशी करतो की 10,000 रुपयाची एफडी आपण दिली तर 2 केंद्र सरकारच्या पॉलिसीचा प्रीमियम आयुष्यभर परस्पर आहे. 10,000चा व्याजदर कमी झाल्यानंतरचा सुद्धा विचार केला नाही. आता तो उरणारा दाखवणार. एक आहे 40 रुपयेवाली ॲक्सिडेंटल पॉलिसी की ती माणसाला अवयव गेला की 50,000 देते, डेथ झाली. पहिलं त्या पत्रकाराच्या डेथ किंवा नॅशनल डेथ नंतर ॲक्सिडेंटल किंवा नॅचरल डेथ नंतर एक मिनिमम अमाऊंट घरी पोहोचवण्याची व्यवस्था ही कायमस्वरूपी उभी केली पाहिजे. त्याची ताकद 10,000च्या एफ डीमध्ये. 10,000च्या एफ डीचं व्याज अकाउंटला सेव्हिंगला जमा होईल. मग इन्स्ट्रक्शन द्यायचे नाही आयुष्यभर. परस्पर 40 प्लस 520 असे 2 प्रीमियम तुमचे जातील. 520 काय? कुठल्याही कारणाने डेथ होते तुमच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मिळणार. 40 रुपयेवाली काय? ॲक्सिडेंटल डेथ झाली तुमच्या कुटुंबाला मिळणार आहे. तुम्ही प्रीमियम एकदाही भरायचं नाही. जेवढ्यांची म्हणून 10,000 रुपयाची एफ डी करायची असेल, जयकुमार गोरे म्हणजे बरोबर आहे तसं मानून जेवढ्यांची म्हणून मी बसलं कॅल्क्युलेशन केलं की बाबा 12,000 जणांची 10,000ची एफ डी केली तर किती राहते? 12 कोटी लागतील. काय भरपूर लोक त्यांना म्हणू शकतो आणि इथे पुढे 12,000 लोक येणार आहेत. 4 महिने मागे लागले तर रजिस्ट्रेशन झालं. 10,000 रुपयाची एफ डी आयुष्यात करूनच तुम्ही करा किंवा प्रतिबिंबाला करा. आम्ही प्रतिबिंबाच्या वतीने करणार. ती केली की तुमच्या 2 इन्शुरन्सचे प्रीमियम आयुष्यभराचे भरले गेले आणि त्या प्रीमियममधून त्या इंटरेस्टमधून प्रीमियम भरले गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी 2 लाखाची व्यवस्था केली. ॲक्सिडेंट डेथ होईल, ॲक्सिडेंट डेथ होईल अशी 10,000 रुपयाची एफ डी 12,000 ते 12,000 पत्रकारांची करू अशा